तुम्हाला वाटत असेल मी तर रोज शेकड्याच बनवून राहिलो, तर काय करू मित्रांनो, ऑर्डरच इतक्या येऊ राहिला की मी सगळ्यांनाच कामाला लावतोय। शेगडीसाठी लागणारी फ्रेमची कटिंग करून घेतली आणि फ्रेम वेल्डिंग करून घेतले। आता ऊन बी इतकं लागू राहिलं ना की वेल्डिंग बी करू वाटत नाही। मी माझ्या सगळ्या फ्रेम बनवून घेतल्या आणि घरात वापरण्यासाठी पण घरगुती शेगडी बनवतोय आपण। माझं काम तर चालूच होतं आणि भावाचं नांगराचं काम चालू होतं। ती ट्रॅक्टरला अटकावण्यासाठी जी फ्रेम राहते तीच तुटलेली होती। कस्टमर आमच्याकडे घेऊन आले, ते बोलले की आम्ही 2-3 वेळेस घरी वेल्डिंग मारली पण आमची वेल्डिंगच राहत नाही त्याला। मग पहिले ते सगळं गबाळ जाळून त्याला नवीन आपली वेल्डिंग मारली। आता तुम्ही घरगुती स्टोव पण बघितला, आता डबल वाला स्टोव हॉटेलसाठी स्पेशल। आणि माझं काय, मी तर सिंगल शेगड्या बनवतोय, सगळं असेंब्ली करतोय आता परत। पण त्यांच्याकडे एकच काम आहे, मला 10 शेगड्या बनवायच्या आहे। आता खरं सांगतो तुम्हाला, मी सकाळपासून एकाच जागेवर बसले तर संध्याकाळ कधी झाली ते पण मला माहित नाही। आणि एकाच जागेवर बसून पूर्ण बॉडी पेन करायला लागली होती। तरी 10 वाजले होते मला पूर्ण स्टोव फायनल करता करता। त्याच्यानंतर भावानी कलर मारून दिला स्टोवला सगळ्या। आता स्टोव बनवला तर खरा, पण आपण त्याला आता चेक करू कसा चालतो। बघू शकता मित्रांनो तुम्ही आपला स्टोव कसा चालतोय। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या स्टोवची क्वालिटी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। आणि तुम्हाला स्टोव पाहिजे असेल तर बायो मध्ये नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकता। तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।